आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत सध्या पुण्यामधील कार्यालयात असल्याचं कळत आहे। नागपुरातील अधिवेशनाला न जाता सावंत हे पुण्यातील कार्यालयात पोहोचले। माध्यमांसमोर येण्यास तानाजी सावंत यांनी मात्र नकार दिला। मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले। नागपूरवरून ते थेट पुण्यामध्ये दाखल झाले आणि पुण्यातील कार्यालयामध्ये ते सध्या पाहायला मिळतात। नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। या विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। मात्र अनेक मातब्बर असे जे मंत्री होते त्यांना मात्र डिच्चू देण्यात आला आहे। त्यातीलच एक असलेल्या भूमपरांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। त्यामुळे तानाजी सावंत हे कमालीचे नाराज झालेले दिसत आहेत। काल मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे तानाजी सावंत यांनी नागपुरामधून आपली बॅग भरली आणि थेट पुणे गाठलं। सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे। मात्र त्या अधिवेशनमध्ये न थांबता तानाजी सावंत हे त्यांच्या बालाजीनगर येथील त्यांच्या कार्यालयामध्ये सध्या थांबलेले आहेत। खरं तर तानाजी सावंत हे कुठल्याही माध्यमांसमोर येण्याला आणि प्रतिक्रिया द्यायला नकार देत आहेत आणि ते सध्या त्यांच्याच कार्यालयामध्ये बसलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस भूमपरांडा मतदारसंघामध्ये सभा झालेली होती त्यावेळेस तानाजी सावंत यांना मी परत एकदा तुम्हाला मंत्री करतो असा शब्द दिलेला होता। मात्र एकनाथ शिंदे यांनी तो शब्द पाळला नाही। यामुळे कुठेतरी भूमपरांडा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजगी पाहायला मिळत आहे आणि हीच नाराजगी तानाजी सावंत यांच्याकडे पण सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।